कर्नाटक सरकारचं आज अधिवेशन आहे ते बेळगावमध्ये सुरू होते आणि याच अधिवेशनाला विरोध करण्यासाठी खरं तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एक महामेळावा आहे तो घेण्यात आलेला होता आणि त्याला परवानगी आहे ती कर्नाटक सरकारनं नाकारल्यानंतर कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे तो आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये शिवसेनेच्या वतीनं ही जी आहे ते कर्नाटकची बस आहे ती या ठिकाणी अडवण्यात आली आहे आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे सगळे घोषणाबाजी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पुण्यावरनं कर्नाटकात ही जी आहे ती बस निघालेली आहे आणि बस स्थानकाच्या बाहेर हे सगळे जे आहेत ते निदर्शने करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत, त्यांना विचारूयात काय नेमकं आज या आंदोलन करण्याचा उद्देश आहे। ज्या मैदानावर आज महामेळावा होणार होता त्या ठिकाणी या कर्नाटकच्या DSP आणि कलेक्टरने त्याची परवानगी नाकारली आहे। लोकशाहीमध्ये मेळावा घेण्याचा अधिकार आहे। महाराष्ट्राच्या राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांना मंत्र्यांना त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे। बॉर्डरवर मोठ्या प्रमाणाचा बंदोबस्त ठेवलेला आहे। आम्ही त्यांना इशारा दिला होता की महामेळाव्याला परवानगी द्या, अन्यथा आम्ही कर्नाटकच्या अधिवेशन काळामध्ये कोणत्याही मंत्र्याला कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात फिरू देणार नाही। पण आज आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला जो गनिमी कावा करायचा होता तो आम्ही आज केलेला आहे। आज तुमच्या एसट्या बंद पडल्या, तुमच्या अर्थवाहिन्या बंद पडण्याचं काम आम्ही जोपर्यंत तुम्ही मराठी माणसांची माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आमचं। आपल्यासोबत संजय पवार देखील त्यांना विचारत बाबा काय सांगाल। खरं तर दरवर्षी अशी गळचेपी होते, मराठी भाषिकांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय होतो। कन्नडी सरकार हे जाणून बुजून मराठी बांधवांची गळचेपी आणि दंडुकशाही चालू केलेली आहे। अनेक वर्षापासून त्या मराठी बांधवांवर अन्याय होते, परंतु महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने गती घ्यायला पाहिजे हा प्रश्न सोडवायला केंद्र शासनाने गती घ्यायला पाहिजे होती, परंतु घेत नाही। त्यांना घाणेरडं राजकारण, गलिच्छ राजकारण करायचं आज आता अनेक वर्षापासून मराठी फलक तो छापतायत। अधिवेशन काही गरज नसताना तिथं ते बेळगावमध्ये घेतात। सीमा भागात 865 गावामध्ये मराठी बांधव आमचे आहेत, तो भाग आमचा आहे, परंतु जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे कर्नाटक सरकार करते। तसं उत्तर द्यायला आम्ही तर रस्त्यावर उतरलो आहे। मराठी बांधवांसाठी आम्ही कायम पाठीमागे आहोत आणि राहणार आहोत। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक आहेत ते आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर कर्नाटक मध्ये मराठी भाषिकांचं आज जे आहे ते खरं तर एक महामेळावा आयोजित करण्यात आला होता आणि याच मेळावा खरं तर कर्नाटक प्रशासनानं नाकारल्यानंतर कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि बस सेवा आहे विशेषतः कर्नाटकची बस सेवा आहे ती या ठिकाणी रोखल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।